गली से लेकर दिल्ली तक, काम से लेकर संसद तक, हर समस्या हर खबर आज लेकर आया है आपके लिए आपका अपना चैनल न्यूज मिरर, खबरों के सच्चाई का आईना। जामलीला का चैत्र नवरात्रि महोत्सव में महाराष्ट्र की लोक कला का भव्य दर्शन। चैत्र नवरात्रि उत्सव के 9वें दिन आयोजित मराठी सांस्कृतिक परंपरा को प्रदर्शित करने वाले एक नृत्य अभिनव समारोह, जिसे किरण बेहले द्वारा प्रस्तुत रंग रंगला महाराष्ट्र आमुचा कहा जाता है। दर्शकों को महाराष्ट्र की लोक कला की झलक दिखाई गई। इस कार्यक्रम को नागरिकों ने बहुत ही अच्छा प्रतिसाद दिया। इस कार्यक्रम में महाराष्ट्र की विभिन्न लोक कलाएं देखने को मिली, जैसे देवी का भ्रमण, जागरण, श्री छत्रपति शिवाजी महाराज के गीत, लावणी, कोली गीत, किसान गीत, जय मल्हार और भगवान श्री राम की गीत। साथ ही नृत्य प्रस्तुति के माध्यम से श्री छत्रपति महाराज गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहब की स्मृतियों को उजागर किया गया। देवी के दर्शन हेतु विधायक श्री संजय केलकर, शिवसेना उपनेता आदेश बांदेकर और उनकी पत्नी श्रीमती सुचित्रा बांदेकर के साथ ही बेलापुर जिला प्रमुख विठ्ठल मोरे, ऐरोली जिला प्रमुख द्वारकानाथ भोईर, महापौर उप महापौर पल्लवी कदम, पूर्व नगर सेवक पवन कदम, MK माधवी, नवी मुंबई कांग्रेस जिला अध्यक्ष अनिल कौशिक ने चैत्र नवरात्रि महोत्सव में पहुंचकर देवी के दर्शन किए। आइए पुढे। सगळ्या गेल्या असतील आणि आज हे सगळं चित्र पाहताना कदाचित या 9 दिवसांमध्ये इथे जे घडलं नसेल ते ह्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये घडलं। प्रयत्न करा, तेव्हा खऱ्या अर्थाने हे स्वराज्य आपण टिकवू शकू। कारण तो भवानी मातेचा लेख मुघलांचा बाप होता, झुकला नाही कोणासमोर, कारण तो आम्हा मराठ्यांचा राजा होता। आणि या महाराष्ट्रात जर कुणी झुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा। या महाराष्ट्रात जर कुणी
उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. एका मुलानं फार छान उत्तर लिहिलं. गेली 17 वर्ष सातत्याने आनंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या धूमधामाने साजरा होतो आणि चैत्र महिन्याचा या वासंतिक नवरात्रोत्सव असतो. त्यासाठी पहिल्या दिवसापासून अष्टमीपर्यंत इथे रोग चालू असतो. तसंच आज नवमीच्या दिवशी रामनवमीचा दिवस आहे आणि आज पूर्णाहुती जाऊन या चैत्र नवरात्राची सांगता झालेली आहे आणि रामनवमीच्या दिवशी आज इकडे संगीताचं रामाचं जे रामायण आहे त्याचं कार्यक्रम मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित केला आहे आणि गेल्या 8 दिवसापासून ते संपूर्ण महाराष्ट्रातले जे गुजराती समाज आहे, तसंच कोळी समाज आहे, उत्तर भारतीय समाज आहे, प्रत्येकांचं आपण या समाजातील मान्यवर लोकांचा आपण सत्कार करतो. तसंच नवदुर्गा नवरात्र आणि ठाण्यातील ज्या सगळे सन्मानित असे दिग्गज जनतेमध्ये आहेत त्यांनी आपल्या समाज कार्यामध्ये कसा उमटला त्यांचा आपण यथोचित सत्कार करतो. अशाप्रमाणे आज रामनवमीच्या दिवशी सर्व जे भाविक येतात भक्तिभावाने सर्वांचे इथे आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आज हा उत्सव 17 वर्ष सातत्याने त्याच्या यशाची चढती कमान चाललेली आहे आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातून या भक्तीला शिकणे पाहायला मिळतो या शिवाजी मैदानात. आणि अशाप्रमाणे 9 दिवस या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा या वेळीची विसर्जन. धन्यवाद.